मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर असणं एका महिलेसाठी, त्या मुलीसाठी किती गरजेचं असतं? अत्यंत महत्त्वाचं आहे. पाळी येणं तुम्हाला स्त्रीत्व देतं. पहिलं तुमचे पिरियड्स डिले असतील, तुम्हाला मूड स्विंग्स होत असतील, विनाकारण चिडचिड होत असेल, ॲक्ने होत असतील, एक्सेसिव्ह हेअरफॉल, तर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत आणि यू हॅव टू गेट इट करेक्टेड ॲज सून ॲज पॉसिबल. स्ट्रेसचा किती रोल असतो? खूप जास्त. आणि आजकाल प्रत्येकजण स्ट्रेसमध्ये विनाकारण. हो. तर गायनेकॉलॉजिस्टना कन्सर्न करणे आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ट्रीटमेंट घेणे, स्वतःचं डोकं न चालवता, हे महत्त्वाचं. कारण ह्या मुली आजकाल काही झालं की आधी गुगल, ॲमेझॉन बघा, नेटफ्लिक्स बघा, प्राईम बघा, मग ते तुम्ही काहीतरी हॉटस्टार बघणार, मॅच बघणार, हे ते असंख्य OTT चॅनल्स आत्ता आहेत. आपली झोप खराब करून दे आर बिकमिंग रिच. किडनीवर याचं किती प्रेशर येतं हे लोकांना कळत आता नाहीच कळणार, हे नंतर कळेल. त्यामुळे ह्या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या. फूड, ॲक्टिव्हिटी, स्ट्रेस, स्लीप, हायड्रेशन, ह्या 5 गोष्टी जर करेक्ट केल्या तर तुमचे पिरियड्स कधीच इरेग्युलर होणारच नाहीत. लाईफस्टाईल कारणीभूत असू शकते. किती % गायनेक प्रॉब्लेम असू शकतात? अप टू 50%. काय खायचं हे कळलं पाहिजे. पनीर आहे, चीज आहे, सोया आहे, डाळी आहेत, सगळे कडधान्य आहेत, ओट्स आहे. शोधलं तर सापडतं. पाळी आल्याच्या नंतर मुली सांगतात की पोटात दुखणं नॉर्मलच आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर रश्मी शाह, ज्या चाइल्ड आणि टीन न्यूट्रिशन एक्सपर्ट आहेत, तसेच त्या हार्मोनल इम्बॅलन्स एक्सपर्टसुद्धा आहेत. गेल्या जवळपास 17 वर्षापासून त्या या फील्डमध्ये काम करत आहेत. 6 वर्ष त्यांनी US मध्ये देखील प्रॅक्टिस केलेली आहे. आणि आजचा जो विषय आहे ना, तो अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचा आहे. आजचा पॉडकास्ट प्रत्येक लेडीजने, प्रत्येक मुलीने सगळं काम बाजूला ठेवून, कानामध्ये इयरफोन टाकून, हातात नोट्स, पेन, वही घेऊन बघितला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्या आयुष्यात कुणी ना कुणी, म्हणजे एक आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, त्याची बायको असेल किंवा गर्लफ्रेंड असेल, अशा प्रत्येकासाठी आजचा हा पॉडकास्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. बिईंग अ डॉक्टर मागच्या 7-8 वर्षापासून मीही प्रॅक्टिस करतो. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझ्याकडे जेवढ्या लेडीज पेशंट येतात ना, त्यापैकी अगदी 5% मुलींचे सुद्धा पिरियड्स नॉर्मल नाही आहेत. हार्मोनल इम्बॅलन्स हा किती गहन, किती परिणामकारक विषय आहे हे आजचा पॉडकास्ट झाल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईलच. परंतु त्याकडे लक्ष देण्याची गरज का आहे हे सुद्धा आजच्या पॉडकास्टमधून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपण सरळ आपल्या ज्या गेस्ट आहेत त्यांच्याकडे वळूयात आणि बघूयात आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला वेगळं असं काय ऐकायला मिळतं ते. नमस्कार मॅम, कशा आहात? थँक्यू. मस्त. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. आणि पहिले मी तर इंट्रोडक्शन दिलेलं आहे. ओके. परंतु मला असं वाटतं की इंट्रोडक्शन देताना तुमची कारकीर्द 17 वर्षाची आहे आणि 17 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही खूप सारं काम केलेलं आहे. अगदी थोडक्यात मला वाटतं की डॉक्टर रश्मी शाह कोण आहेत आणि आज इथे का आल्यात ते आपल्या प्रेक्षकांना कळू देत. तुम्हाला एक छोटंसं सांगायचं की जर हॉर्मोन्स आहेत तर इम्बॅलन्सेस आहेत. बरोबर. आणि इम्बॅलन्सेस असतील तर डॉक्टर रश्मी शाह इज द ओनली नेम. वा. मी US मध्ये मास्टर्स केलंय. तिथे मी प्रॅक्टिस करत होते. मग तिथूनच माझी स्वतःची ही प्रॅक्टिस मी सुरू केली. तिथे मी आधी जॉब केला, मग प्रॅक्टिस सुरू केली. आणि हे करता करता मग वाढत गेला, पसारा वाढत गेला, क्लायंट्स वाढत गेले. 8 कंट्रीजमध्ये स्प्रेड माझे क्लायंट्स आहेत. आणि आय एम प्राऊड टू से, आणि ते मला खूप छान वाटतं सांगताना की सगळे खूप हॅपी आहेत. माय एंड गोल इज दॅट की देअर इम्बॅलन्स शुड बी बॅलन्स्ड. बस एवढा एकच गोल असतो माझा वेन एव्हर आय वर्क विथ एनी क्लायंट. खूप छान, खूप छान. काय होतं की आपण डॉक्टर झाल्याच्या नंतर कुठली तरी एखादी फॅकल्टी किंवा कुठली तरी एखादी कॅटेगरी चूज करत असताना काहीतरी बॅक ऑफ द माइंड आपल्या हे असतं की मी हे का करतोय. तुम्हाला का वाटलं हे एक तर न्यूट्रिशन, चाइल्ड अँड टीन प्लस हे हार्मोनल इम्बॅलन्स, हीच फॅकल्टी किंवा ही कॅटेगरी निवडावी असं का वाटलं? माझं बेसिक एज्युकेशन होमिओपॅथीमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर मी हे मास्टर्स केलं US ला.
ते करताना हा एक मोठा रिसर्च तेव्हा आला होता आणि तो आम्ही सगळ्यांनी अभ्यास पण केला होता, की जसं जसं जमाना पुढे जातोय तसं तसं आपल्या पुढची जी पिढी आहे ना, त्यांची हेल्थ खराब होत होत चालली. सो हेल्थ खराब होते याचा अर्थ फक्त तुम्हाला व्हायरलच होतंय किंवा तुम्हाला दुसरं काहीतरी होतंय असं नाही. सो डीप डाऊन त्याचं कारण कुठंतरी तुमच्या हॉर्मोन्सशी लिंक आहे आणि व्हेन इट इज हॉर्मोन्स, मग त्याच्यात बाकी खूप साऱ्या गोष्टी येतात आणि मेन इज अ लाईफस्टाईल फॅक्टर आणि फूड. आपण आपल्या जमान्यात किंवा आपण लहान असताना जेवढं छान शुद्ध ट्रेडिशनल फूड खाल्लेलं आहे, अनफॉर्च्युनेटली ह्या मुलांना ते मिळत नाहीये. बरोबर. आणि देर आर मेनी अदर फॅक्टर्स ऑल्सो. आणि हे इतके लहान मुलांचे केसेस वाढायला लागल्या होत्या. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये किंवा माझी जी बॉस होती तिच्याकडे पण मी बघत होते. अगदी 12, 13, 14 वर्षाच्या मुलींपासून. आणि त्याच वेळेला माझी मुलगी पण त्याच वयाची होती. हं. मग ते असं वाटत होतं, की अरे, आपल्या मुलीला जर असा काही त्रास झाला, तर आम्हाला किती त्रास होईल? मग हा त्रास कुठल्या पण आईला होऊ नये. कारण आपलं मूल पेनमध्ये असेल, तर प्रत्येक आईला त्याचा त्रास होतो. बरोबर. आणि ते होऊ नये किंवा मी त्या प्रत्येक लहान मुलाची मदत करू शकेन, की अरे, इम्बॅलन्सेस आहेत ना, लेट मी कम अँड बॅलन्स युअर हॉर्मोन्स अँड हेल्प यू. तर हे कुठेतरी घेऊन आणि त्या विषयाची मग ती आवड डेव्हलप होत गेली. हॉर्मोन्स विषयी वाचायला आवडायला लागलं. मग त्याच्यात थिसिस, रिसर्च, मग ते सगळे मास्टर्स, मग एक्सपिरियन्स, इंटर्नशिप असं करत, करत, करत हा प्रवास मग वाढत गेला. पण दिस इज समथिंग विच आय लव्ह टू डू. लव्ह टू हेल्प पीपल इन देअर लाईफ. ग्रेट. हार्मोन्स तर मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सुद्धा बिघडतात, असतात. इम्बॅलन्स होतात. परंतु आजचा आपला टॉपिक मला वाटतं महिला स्पेशल आहे किंवा आपण मुली स्पेशल. मुलींसाठी येस. स्पेशल आजचा टॉपिक आहे. हार्मोन इम्बॅलन्स होतात, मुलींमध्ये काय घडतं? सर्वात पहिलं आपण एक प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, जर हॉर्मोन्स आहेत तर ते इम्बॅलन्स होणार. इम्बॅलन्स होणारच. हं. म्हणजे त्याला कुठलंही असं मॅजिक नाहीये, की एकदा बॅलन्स झाले मग ते होत नाही. पण ते इम्बॅलन्स जेव्हा होतात, तेव्हा मुलींमधली जर सर्वात स्पेसिफिक कारणं आपण म्हणू, सर्वात पहिलं म्हणजे त्यांचे पिरियड्स इरेग्युलर होतात बरोबर. किंवा ते डिले होतात. मग ॲक्ने, हेअर फॉल, पेनफुल पिरियड्स असतात, चिडचिड वाढते, मूड स्विंग्स होतात, PMS होतात. थोड्याशा मोठ्या मुलींच्या मध्ये मग ते एंडोमेट्रोसिस इज वन ऑफ द थिंग जे त्याचं PCOS. क्रिटिकल आहे. PCOS तर आहेच आहे. लग्न झाल्यानंतर पण जर हे तुमचं ड्रॅग झालं, तर सर्वात पेनफुल इज इन्फर्टिलिटी. हं. म्हणजे ही जर तुम्ही लिंक लक्षात घेतली, की लहानपणापासून हॉर्मोन्स इम्बॅलन्स असणं, त्याचं PCOSमध्ये रूपांतर होणं, ते करेक्ट न करणं आणि मग त्याचं इन्फर्टिलिटी आणि मग ते तुमचे IVF डिझास्टर. वगैरे ट्रीटमेंट्स आणि हे किती पेनफुल आहे. इमोशनली इट इज व्हेरी पेनफुल, इट इज व्हेरी ट्रॉमॅटिक फॉर ईच अँड एव्हरी पर्सन गोइंग थ्रू इट. सो सर्वात पहिलं तुमचे पिरियड्स डिले असतील, तुम्हाला मूड स्विंग्स होत असतील, विनाकारण चिडचिड होत असेल, ॲक्ने होत असतील, एक्सेसिव्ह हेअरफॉल म्हणजे नुसतं असं केसात हात फिरवला तरी मुळापासून असे केस पडतात. म्हणजे थोडक्यात मराठीत असं गमतीशीर सांगायचं आहे, तर डोक्यापेक्षा जमिनीवर केस जास्त हं. पडत असतील, तर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत आणि यू हॅव टू गेट इट करेक्टेड ॲज सून ॲज पॉसिबल. पाळी रेग्युलर येणं, आपण ज्याला मराठीत म्हणतो हं. मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर असणं एका महिलेसाठी, त्या मुलीसाठी किती गरजेचं असतं? अत्यंत महत्वाचं आहे. पाळी येणं तुम्हाला स्त्रीत्व देतं. हं. बरोबर? मग आयुर्वेद ते सांगतं, की नदी म्हणजे मला हां. आठवलं म्हणून हो. सांगतो, मागच्या एका पॉडकास्टमध्ये डॉक्टरांनी खूप छान समजावलं होतं. त्यांनी सांगितलं, की नदी ही प्रवाहाने शुद्ध होते. हं. तशीच महिला ही मासिक पाळीने शुद्ध होत एक्झॅक्टली. असते. खूप सुंदर आणि खूप ॲप्ट सांगितलेलं आहे. तुमची जेव्हा पाळी येते, तेव्हा तुम्ही एक स्त्री म्हणून पुनर्जन्म होतो. म्हणजे लोकं म्हणतात ना, की आता डिलिव्हरी झाली, एका बाळाला जन्म दिला, की मग त्या स्त्रीचा पुनर्जन्म होतो. ती पाळी जेव्हा येते, तेव्हा तुम्ही खरोखर तुम्हाला स्त्री म्हणून ती आयडेंटिटी बरोबर. मिळते. आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही प्रेग्नंट राहण्यासाठी किंवा हे एलिजिबिलिटी वगैरे हे सगळं. पण तुम्ही स्त्रीत्व म्हणून जर बघितलं ना, तर ते पाळी येणं आणि ती रेग्युलर येणं, तुमच्या स्वतःच्या मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, हॉर्मोनल हेल्थ या तिन्हीसाठी अत्यंत आवश्यक आहे. ते त्याच वेळेला रेग्युलर जर नसेल, इरेग्युलर असेल, ते नाही करेक्ट केलं, तर त्याचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या इमोशनल हेल्थवर होतो डीप डाऊन.
बरोबर. त्याचे खूप सिव्हिअर परिणाम होतात. म्हणजे अगदी डिप्रेशनमध्ये केसेस गेलेल्या आहेत. खूप डीप ॲनालिसिस केल्यावर कळतं की काय तर इरेग्युलर पिरियड्स विच इज नॉट करेक्टेड ऑन टाईम. त्यामुळे पाळी रेग्युलर येणं प्रत्येक मुलीसाठी, त्या स्त्रीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि हे पाळी म्हणजे नुसतं तेवढा 4 दिवसाचा फ्लो आहे आणि तेवढंच तुमचं रेग्युलर असं नाही. तुमच्या अख्ख्या आयुष्यभराची हेल्थ त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे राईट फ्रॉम पाळी आल्यापासून ते तुमचं प्रेग्नन्सी राहणे, डिलिव्हरी होणे बरोबर. आणि तुमचा मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज हे सगळं तिथून लिंक आहे. बरोबर. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे आणि हा अतिशय जेवढा नाजूक तेवढाच महत्त्वाचा आणि मनात आणलं तर सोप्या रीतीने हाताळण्याचा विषय. हाताळण्याकडे पुढे जाऊयात मला वाटतं. परंतु आधी आपण हे सगळं सिनारिओ समजून घेऊयात की मला पाळी रेग्युलर येते किंवा हा. माझी पाळी योग्य आहे किंवा अयोग्य आहे. किती चुकली म्हणजे किती मागे पुढे झाल्याच्या नंतर ते बरोबर नाही किंवा ते थोडंसं आता तुम्ही चुकलेत, पाळी तुमची बरोबर नाहीये. ओके. काही लोकांचं मुलींचं सायकल 25चं असतं, 25 दिवसांचं, काहींचं 28, 30, 31, 35, 37 असं. बरोबर. 25 ते 35 या दिवसांच्या मध्ये पुढे मागे होऊन पाळी येत असेल, इट इज नॉर्मल. ओके. ओके. बऱ्याचदा लहान मुली म्हणजे अगदी 11-12व्या वर्षी मुलींना पाळी येते. पहिल्यांदा पाळी येते आणि मग ती वर्षभर येत नाही. दॅट इज अगेन नॉर्मल. सुरुवातीला तुमचे हॉर्मोन्स तुमच्या शरीरात ते सेटल डाऊन होण्यासाठी तो वेळ द्यावा लागतो आणि त्या व्यक्तीनुरूप तो बदलतो. बऱ्याचदा आत्ता पाळी येते, मग 4 महिन्यांनी येते, मग 6 महिन्यांनी येते. म्हणजे अगदी 14, 15, 16, 17 वर्षाच्या मुलींमध्ये मग ती जेव्हा पाळी येते तुम्हाला खूप जास्त ब्लिडिंग होतं आणि ते खूप पेनफुल असतं. तुम्हाला क्रॅम्प्स येतात, खूप पोटात दुखतं. देन इट्स अ अलार्मिंग साईन. ओके. अँड दॅट इज अ टाईम तुम्हाला तुमच्या डॉक्टरकडे गेलंच पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी प्रेफरेबली गायनेकॉलॉजिस्टकडेच जायला पाहिजे. पाळी तुमची 25 ते 35 मध्ये 25 दिवस ते 35 दिवसांच्या मध्ये तर ते रेग्युलर आहे. पण 35च्या पुढे गेली, हे एखाद्या वेळेला झालं देन इट्स स्टील ओके. 2दा झालं तरी इट्स ओके. 3, 4, 5 असं सतत हा पॅटर्न बनतो तुमचा जेव्हा की तुमची पाळी 4-4 महिन्यांनीच येते आणि हा कन्सिस्टंट पॅटर्न जेव्हा तुमचा 6 महिने वर्षभर राहतो आणि मग हे बाकीचे मी जे सिम्पटम्स सांगितले ते येत असतील, देन इट्स प्रायोरिटी इमिजिएटली यू हॅव टू व्हिजिट युअर गायनेकॉलॉजिस्ट. गेलंच पाहिजे. 3 महिने जर आली नाही तर हे थोडं अलार्मिंग साईन आहे. बरं, पाळी आल्याच्या नंतर मुली सांगतात की पोटात दुखणं नॉर्मलच आहे, असं एक मिथ आहे. थोडंफार पोटात दुखणं, थोडेफार क्रॅम्प्स येणं इज नॉर्मल. पण ते तुम्हाला खूप अनबेरेबल होत असेल आणि एव्हरी टाईम ते इतकं अनबेरेबल होतं दॅट यू हॅव टू टेक एनी पेन किलर, तर ते नॉर्मल नाहीये. काहीतरी कुछ तो गडबड है. कुछ तो गडबड है. सोचो इस बात. आणि आता दाखवणं गरजेचं आहे. आता ते दाखवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा अशा पेशंट्समध्ये खूप पोटात दुखत असतं, क्रॅम्प्स येत असतात, पण ॲनालिसिसमध्ये किंवा फिजिकल सिम्पटम जरी ते दिसत असले तरी ओव्हरऑल तुमच्या एक्झामिनेशन फारसं काही निष्पन्न होत नाही. पण तरीही इट्स देअर. ते जास्त होते म्हणजे ते इम्बॅलन्स आहे. डिसईज तो इझी नाहीये. बरोबर. म्हणजे तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स असतील किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी खराब असेल किंवा तुम्ही फूडमध्ये असं काहीतरी खात असाल की जे तुम्हाला ते जास्त पोटदुखी किंवा ते क्रॅम्प येतं. पेन किलर घ्यावी लागत असेल ना पिरियड्समध्ये प्रत्येक वेळेला, ती आता बऱ्याच मुलींना सवय असते. माझं पोट दुखतंय, माझे पिरियड्स आलेले आहेत आणि मी पेन किलर घेते म्हणजे माझं दुखणार नाही. 2 गोष्टी असतात. एक तर त्यांना ते बेअर करायची कपॅसिटी पण कमी असते, तेवढे पेशन्स नसतात आणि काही जणांच्या मध्ये ते इतकं अनबेरेबल असतं की त्यांना ती पेन किलर घ्यावी लागते. पण ते अनबेरेबल होत असेल, सतत होत असेल तर गायनेकॉलॉजिस्टना कन्सर्न करणे आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ट्रीटमेंट घेणे, स्वतःचं डोकं न चालवता, हे महत्त्वाचं. कारण ह्या मुली आजकाल काही झालं की आधी गुगल, ChatGPT, इंस्टाग्राम, त्या रील्स आणि तिथून मग ते आम्हालाही सांगतात की मॅम हमने ऐसे तो पढ़ा था, आप तो ऐसे बता रहे हो. आणि सोल्युशन मेडिकलच्या ओव्हर द काउंटर आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं पेन किलर दे, पोटात दुखते,
सगळे मेडिकलवाले देतात. घेऊ नये पण. कारण त्या मेडिकल स्टोअरवाल्याला माहिती नाहीये ना तुम्हाला कुठल्या फूड ग्रुपची किंवा कुठल्या ड्रग ग्रुपची अलर्जी आहे का. तो तुम्हाला रॅन्डमली देणार की पोटात दुखतंय ना की बाबा ह्या 2 गोळ्या घ्या तुम्हाला बरं वाटेल. बट त्याला माहिती नाहीये की तुम्हाला एखाद्या ड्रग रिलेटेड किंवा त्या ड्रग ग्रुपची अलर्जी आहे का. देन इट कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. त्यामुळे कुठल्याही मुलीने, कुठल्याही स्त्रीने, कुठल्याही व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तोंडात एकही गोळी घालू नये, मग ती अगदी साधी पॅरासिटामॉल असली तरीही. माझ्या माहितीत अशा कित्येक मुली आहेत ज्यांच्याकडे मेफ्टल्सपास किंवा हो. ड्रोटिनियम सारख्या टॅबलेट्स ठेवलेलेच असतील, किंवा जर समजा पिरियडची डेट जवळ आली की ते एक स्ट्रीप त्याची विकत घेऊन ठेवतात स्वतःकडे. नाही, ते चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. त्याला एक राईट गायडन्स पाहिजे. हा, तुमच्या गायनेकनी तुम्हाला सांगितलं असेल की ही गोळी तुम्ही ठेवा आणि मग तुम्ही ती घ्या, देन इट्स अ डिफरंट पार्ट ऑफ स्टोरी. बरोबर. आता येऊया त्याच्या कारणांकडे. काय होतं की मूळ याचं कुठे लपलेलं आहे. सगळ्यात जास्त इफेक्ट करणारं म्हणजे अशी कुठली कारणं आहेत ज्याच्यामुळे आपली जी सायकल आहे ती डिस्टर्ब होते. हे एक असं ना सायकल आहे, पण मी एक वर्ड अजून ऍड करेन, इट्स अ विशियस सायकल. ओके. ते सगळं इंटरकनेक्टेड आहे. तुमचं फूड हॅबिट्स, स्लीप, हायड्रेशन, स्ट्रेस अँड नो ऍक्टिव्हिटी. तुम्ही जर विचार केला की हे सगळं इंटरकनेक्टेड आहे, म्हणजे तुमची व्यवस्थित तुम्ही खाणार नसाल तर बॉडीला न्यूट्रिशन मिळणार नाही. बॉडीला न्यूट्रिशन मिळणार नाही, मग ते डेफिशियन्सी दाखवेल. डेफिशियन्सी आली की तुमची झोप खराब होते, तुम्ही पाणी व्यवस्थित पित नाही, मग तुमचं मेटाबॉलिझम खराब होतं, गट ब्रेन ॲक्सिस खराब होतो, मग हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात, मग परत तुम्हाला ब्लिडिंग झालं समजा की परत ती डेफिशियन्सी अजून व्हायला लागते, मग ती झालेली डेफिशियन्सी तुम्ही फूडनी भरून काढू शकत नाही. हे इतकं विशियस सायकल आहे. त्यामुळे ह्या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या: फूड, ॲक्टिव्हिटी, स्ट्रेस, स्लीप, हायड्रेशन. ओके. ह्या 5 गोष्टी जर करेक्ट केल्या योग्य रीतीने तर तुमचे पिरियड्स कधीच इरेग्युलर होणारच नाहीत. PCOS जरी असेल, PCOS असेल तरी मी हे ठणकावून सांगते की लाईफस्टाईल करेक्शन करा आणि मी जसं सांगते तसं करा. PCOS रिव्हर्सल इज पॉसिबल विथ लाईफस्टाईल करेक्शन्स. फक्त लाईफस्टाईल करेक्शन. हा, मेडिसिनचा पार्ट आहे तो गायनेकॉलॉजिस्टचा पार्ट आहे. पण माझ्याही खूप गायनेकॉलॉजिस्ट फ्रेंड्स आहेत, त्या सांगतात की आम्ही मेडिसिन देऊ शकतो. एका पॉइंट नंतर ती मेडिसिनल ट्रीटमेंट संपल्यानंतर लाईफस्टाईल करेक्शन हे करावेच लागतं. मेडिसिन हा पार्ट वेगळा येतो, तिथं तुम्हाला गरज असेल तर तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट तुम्हाला सजेस्ट करणार. बरोबर. पण तुम्ही मेडिसिन घेतलं म्हणजे लाईफस्टाईल करेक्शन करायची गरज नाही असं नाहीये. पण लाईफस्टाईल करेक्शन केले तर कदाचित तुम्हाला मेडिसिनची गरज नाही. मेडिसिन फ्री लाईफ ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे ह्या गोष्टी करेक्ट करायच्या. PCOS रिव्हर्सल इज पॉसिबल. पिरियड्स रेग्युलर येणे इज पॉसिबल. ओके. सिम्प्लिसिटी. ग्रेट. स्ट्रेसचा किती रोल असतो? खूप जास्त. आणि आजकाल प्रत्येकजण स्ट्रेसमध्ये विनाकारण. हो. त्या 5 वर्षाच्या मुलालाही स्ट्रेस असतो. त्याच्या स्ट्रेसचा प्रकार कदाचित वेगळा असेल. त्याला गेम खेळताना स्ट्रेस येतो किंवा माझा बॉल हरवला म्हणून स्ट्रेस येत असेल त्याला. स्ट्रेस वाढला ना की तुमचा कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढतं. कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढलं की ते कॉर्टिसॉल तुमच्या शरीरात इन्शुलिन पण वाढायला लागतं त्याच्यामुळे. मग तो इन्शुलिन रेझिस्टन्स होतो, कारण तेवढं ते इन्शुलिन कोपअप करू शकत नाही. ते जेवढं काम त्याला मिळतंय, मग ते काम जेवढं तो कोपअप करू शकत नाही, ते इन्शुलिन रिफ्युजेस टू वर्क. मग इन्शुलिन वेन रिफ्युजेस टू वर्क, तुमच्या शरीरातून जी साखर आणि ती सेल आणि एनर्जी येतात. इन्शुलिनचं काम काय असतं? ओपन द डोअर फॉर द सेल्स, त्यांना आत घ्या, ते एनर्जी म्हणून सगळीकडे पाठवा. इन्शुलिन काम करायचं बंद करतं की बाबा मला एवढं काम झेपणार नाही, मी एवढं करणार नाही. त्यामुळे ती साखर शरीरात फिरत राहते. मग ती आपण ब्लड टेस्ट केल्यावर आपल्याला दिसते की अरे आपल्याला ब्लड शुगर लेवल जास्त आली आहे. इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला. कॉर्टिसॉल तर तुमचं वाढलंच आहे. कॉर्टिसॉल इज व्हॉट? तुमचं स्ट्रेस हॉर्मोन. इन्शुलिन वाढलेलंच आहे. मग इन्शुलिन तुमचं फॅट बर्न होऊन देत नाही, मग तुम्हाला वेट गेन होतं. आणि मग हे परत वेट गेन झालं म्हणून त्याचा स्ट्रेस अजून वेगळा येतो. मग हे दोन्ही FSH आणि LH म्हणजे हे 2 जे आपले हॉर्मोन्स आहेत जे पिरियड्सला आपल्या खूप हॅम्पर करतात. इस्ट्रोजन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, हे 4ही हॉर्मोनचा बॅलन्स खराब करतं. हे बॅलन्स खराब झालं की तुमचे
पिरियड्स इरेग्युलर होतात. हे सायंटिफिक वेनी झालं. हम्म. म्हणजे एक कॉर्टिसॉल वाढलं की कॉर्टिसॉल, इन्सुलिन, FSH, LH, टेस्टेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे सगळीकडे हॅवॉक होऊन जातं. आणि आपल्याला वाटतं हा स्ट्रेस, त्यात काय झालं, सगळ्यांना स्ट्रेस असतो ना, तर तो मॅनेज पण करता येतो ना. बरोबर. आजकाल मुलींना ना ते झिरो फिगर हे एक खूप जास्त फॅड आहे आणि मला असं वाटतं की ते सुद्धा फार महत्त्वाचं कारण आहे की प्रत्येकाला बॉडी शेप लोकांना दाखवण्यासाठी मेंटेन ठेवायचं आहे आणि त्यातून हे काही झिरो फिगर वगैरे ज्या संकल्पना आत्ता सध्या प्रचलित झालेल्या आहेत त्या कितपत हॅम्पर करतात या गोष्टींना? खूप जास्त. मला वाटतं या सगळ्या मुलींनी एक विचार केला पाहिजे की मी वरून कशी दिसते त्यापेक्षा मी आतून कशी आहे. मी आतून फ्रेश आहे का, मी हेल्दी आहे का, मी एनर्जेटिक आहे का, मी सकाळी फ्रेश उठते का, माझी झोप चांगली आहे का, मी पाणी भरपूर पिते का आणि माझं पचन चांगलं आहे का. या 5-7 गोष्टी जर तुमच्या चांगल्या होत असतील देन यू आर हेल्दी. बरोबर. मग तुम्हाला वरून तुम्ही कसे दिसता हे बघण्याची गरज पडत नाही, कारण ऑटोमॅटिकली युअर बॉडी कम्स इन गुड शेप. पण तुम्ही वरून मला चांगलं दिसायलाच पाहिजे, मला हे स्पेसिफिक ही एवढीच कंबर हवी, माझं पोट असं फ्लॅट दिसलंच पाहिजे, मग मी टॅन टॉप घालणार आहे, मग मी ती ट्यूब्स घालणार आहे, मग माझं पोट असंच दिसलं पाहिजे. मग त्यासाठी ह्या मुली असं क्रॅश डाएट करणार, कोणीतरी रीलमध्ये टाकतं, कोणीतरी इंस्टाग्रामवर टाकलेलं असतं, रॅन्डम टाकलेले डाएट्स, पुढचा मागचा विचार न करता ते तासनतास उपाशी राहून तसले डाएट्स करायचे. मग ह्याचा परिणाम म्हणून तुमचं मेटाबॉलिझम रप्चर होतं. क्रॅश डाएट केल्यामुळे तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि एंड ऑफ इट व्हॉट, तुमची स्किन खराब झालेली असते, तुमचे केस खराब झाले असतात, पचन खराब झालेलं असतं, हॉर्मोन्स बॅलन्स बिघडलेला असतो. हे सगळं सायकलच आहे. सायकल आहे. पण तुम्ही बारीक झालेले असता ना, पण उपयोग काय? तुम्हाला धड झोप लागत नाही, तुम्ही स्ट्रेस्ड आउट होता, मग तुमची स्किन खराब झाली, केस खराब झाले, मग तुम्ही बारीक म्हणायला काय महत्व राहिलं? काहीच नाही. म्हणून असं कुठलंही रॅन्डम डाएट कोणीही टाकल्यावर जर तुम्हाला ते करायची इच्छा झालीच तर एकदा तुमच्या डॉक्टरला किंवा न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन तुमच्या माहितीतल्या ज्या असतील हु आर एक्सपिरियन्स्ड इन दॅट फील्ड त्यांच्याकडून व्हेरीफाय करून घ्या की मॅम आम्ही असं असं हे सोशल मीडियावर बघितलंय, माझा हा गोल आहे, मी हे करू का? बरोबर. कारण ह्या पिढीला आपण सांगू शकत नाही की तुम्ही सोशल मीडियावर काही बघू नका किंवा त्यांना फॉलो करू नका, पण फॉलो करताना थोडं डोळसपणे फॉलो करणं हे जास्ती महत्वाचं आहे. ब्लाइंडली फॉलो करू नका की ज्याच्याने आपलं नुकसान होईल. बरोबर. आपण आतापर्यंत जेवढी कारणं सांगितली त्यात सोशल मीडिया हे कारण सांगितलेलं नाही मला वाटतं. सोशल मीडियामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, पण या प्रॉब्लेम्ससाठी सुद्धा सोशल मीडिया कितपत कारणीभूत आहे? पहिलं कारण आहे कोविड नंतर जास्त आमच्याकडे कोविड नंतर केसेसमध्ये खूप वाढ झाली आहे. आधी आमच्याकडे एक 25च्या पुढच्या मुली यायच्या की ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर आहेत. आता 15, 16, 17 वर्षाच्या मुली, 12, 13 वर्षाच्या मुली पण येतात, कारण का तर म्हणे पिरियड्स इरेग्युलर आहेत. सोशल मीडियाने काय होतं, लोक सोशल मीडिया एक तर सतत ते दिवसभर तर असतं, जरासा वेळ मिळाला अरे बघा 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 रील्स बघा, शॉर्ट्स बघा, हे बघा, याचं अपडेट त्याचं अपडेट बघा, याने स्टेटसला काय टाकलं ते बघा. मग तुम्ही रात्री जे बघता ना ते तुमचे सगळं शरीराला नुकसानकारक आहे. ॲमेझॉन बघा, नेटफ्लिक्स बघा, प्राईम बघा, मग ते तुम्ही काहीतरी हॉटस्टार बघणार, मॅच बघणार, हे ते असंख्य OTT चॅनल्स आत्ता आहेत. आपली झोप खराब करून दे आर बिकमिंग रिच. त्यांनी भरपूर पैसा मिळवलाय, बट ॲट द कॉस्ट ऑफ व्हॉट? तुम्ही तुमची झोप खराब करून त्यांना श्रीमंत का करताय? आपली झोप, पैसे, झोप, पैसे, सगळं. मग त्याच्यापेक्षा तुम्ही चांगलं झोपा, चांगलं फोकस करा आणि तुम्ही श्रीमंत व्हा ना. दुसऱ्यांचा श्रीमंतीचं तुमचं हेल्थ खराब करून काही उपयोगच नाहीये. अगदीच. रात्री हे स्क्रोल करत राहणे, मग ह्यांना रात्री लवकर झोप येत नाही त्या रेजमुळे, मग ते उशिरा झोपायचं, सकाळी उशिरा उठायचं, ब्रेकफास्ट स्किप करायचा, पळत पळत आपलं क्लास कॉलेजला जायचं. बरं, आजच्या ह्या मुलांचे चेहरे सकाळी बघितले की त्या सरांना पण झोप येत असेल. मला तसं बघवत नाही, असं वाटतं अरे किती झोपेत जाता. आंघोळ वगैरे हा खूप दूरचा प्रश्न राहिला, ब्रश केलं तरी नशीब म्हणायचं. मग त्यात तुम्ही ब्रेकफास्ट करून जाणं म्हणजे बापरे केवढं दिव्य केलंय यांनी, असं झालंय. मग ब्रेकफास्ट स्किप करायचा, नीट खायचं नाही. 11, 11:30 जेव्हा फ्री होणार त्यावेळेला मग काहीतरी कॅन्टीनमध्ये स्टॉलवर काहीतरी अटरपटरचं काहीतरी खात राहायचं. मग ते तुम्ही सगळं
ब्रेक 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 करत जाता. एक रात्रीची झोप वेळेत घेतली. मी असं नाही म्हणत की ह्या मुलांनी अजिबातच सॉरी मी असं नाही म्हणत की ह्या मुलांनी अजिबातच सोशल मीडिया वापरू नये. सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट दोन्ही उपयोग आहेत. आपणही आता सोशल बरोबर. मीडियावरच हो, आहोत. हो. बघा तुम्ही अगदी रील्स बघा, थोडंसं बरं वाटतं म्हणून टाइमपास पण करा. पॉडकास्ट बघा. पॉडकास्ट बघा, आमचे चांगले. पॉडकास्ट बघा, राजमंचचे पॉडकास्ट बघा. पण हे जेव्हा तुम्ही बघता ना, हे कधी बघायचं त्याचं तुमचं टाइम लिमिट ठरलेलं पाहिजे. माझा अभ्यास झालाय, माझा स्पोर्ट्स झालाय, माझं जेवण झालेलं आहे आणि आता मला एक 10-15 मिनिटं थोडासा ब्रेक घ्यावासा वाटतो आणि मी बघतोय. मग ते अलार्म लावायचा. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे ना, मग त्याचा वापर करा. अलार्म लावा 15 ते 20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा लावा की बाबा हा अलार्म वाजला, टायमर वाजला की मी हे सोशल मीडिया नाही बघणार. तेवढा एक कॉन्शियसनेस त्या प्रत्येक मुलीनी आपल्यामध्ये आणला तर त्यांच्या ओव्हरऑल हेल्थ, फोकस, ब्रेन सगळ्यामध्ये खूप फरक पडेल. आणि आपण हे आता जे बरेच जण म्हणतात की हा आमच्या जमान्यात असं नव्हतं वगैरे, ओ कमॉन, हे असं हमारे जमाने में ऐसा नहीं था हे म्हणणं इतकं फालतू वाक्य आहे ना हे कुठल्या पण आई वडिलांनी आपल्या मुलांना सांगणंच चुकीचं आहे की माझ्या वेळेला असं नव्हतं. तुमचे आजोबा नदी पार करून चालत जात होते, तुम्ही जाता नव्हते का? जात. तुम्ही तर गाड्या घोड्यांमध्ये फिरता. मग तुमच्या जमान्याप्रमाणे तुमच्या मुलांनी का वागावं? आपण काय करू शकतो, ह्या मुलांनी त्यांच्या जमान्यामध्ये राहून स्मार्टली असं वागा. हेल्थ, सोशल मीडिया आणि बाकी सगळं तुमचं बॅलन्स होईल. येस. हे करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी आज ह्या प्लॅटफॉर्म थ्रू प्रत्येक आई वडिलांना सांगते, आमच्या वेळेला असं नव्हतं हे असं अजिबात मुलांना सांगू नका. त्या वाक्याला काही पॉइंट अर्थच पण नाही, नाही. अर्थ नाही, मुलं त्या वाक्याची व्हॅल्यूज करत नाही. ते बरोबर. सांगू पण नाही. बरोबर. आत्तापर्यंत आपण ज्या प्रॉब्लेमचा विचार करतोय, ज्याच्याविषयी बोलतोय, त्याला मला असं वाटतं की 4 कारणं मोठी आपण एकतर फूड आणि न्यूट्रिशन येस, पहिलं, दुसरं लाईफस्टाईल, तिसरं लाईफस्टाईल मेंटल म्हणजे त्याच्यात स्टेट. सगळं आलं. स्ट्रेस आलं, स्ट्रेस ही लाईफस्टाईलमध्येच आला. हे सगळं लाईफस्टाईलमध्येच आलं. ऍक्टिव्हिटी लेवल हे अतिशय महत्वाचा आत्ता विषय. म्हणजे मला सांगा असं वाटतं की आजकालच्या मुलांना आपण सांगितलं की बाबा खाली जाऊन एवढं दुधाची पिशवी घेऊन ये, तो ब्लिंकिट करतो. उतर ना, 4 सरप्राईज पायऱ्या करतो उतर. आपल्याला. तू 4 जिने उतर, तेवढं तू उठणार, तुझं शरीर तेवढं हलेल, तेवढं ते ब्लड ऑक्सिजनेशन तुझ्या शरीरात होईल, तू थोडा फ्रेश एअर मध्ये जाशील, चालशील. घरी बसून बटणं दाबायची. आणि मुलांनाच फक्त दोष देण्यात उपयोग नाही. बरेचसे लोक नवीन घरं बांधतात, मग ते अलेक्सावरून सगळे पडदे बिडदे लाईट वगैरे तुम्ही कंट्रोल करता. मग तुम्ही इथून तिथपर्यंत जाऊन पडदा नाही उघडू शकत, त्यासाठी अलेक्सा कशाला लागते तुम्हाला? आणि मग हेच पेरेंट्स आमच्याकडे येतात आणि म्हणतात की अरे माझा मुलगा जागेवरून हलत नाही. तो का हलेल? तुम्हीच हलत नाही. तुम्ही हाला ना आधी. IT सेक्टरमध्ये आज ज्या मुलांचे पेरेंट्स आहेत त्यांची लाईफस्टाईल पण खूप सेडेंटरी आहे. ऑफकोर्स हा कामाचा भाग आहे, तो तुम्ही सोडू शकत नाही. काम आहे म्हणून पैसा आहे म्हणून मुलांना तुम्ही ती लक्झरी देऊ शकता. पण त्यातूनही आज जे IT मध्ये काम करणारे पेरेंट्स माझ्या वयाचे किंवा 45+ आहेत, त्यांच्यासाठी पण ऍक्टिव्ह असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही ऍक्टिव्ह झालात तर तुम्हाला बघून आज लगेच नाही पण कालांतराने थोडाफार तरी मुलांमध्ये फरक पडेल. मुलांचं बसणं इतकं वाढलेलं आहे. घरी मोबाईल घेऊन बसायचा, TV समोर बसायचं, क्लासमध्ये बसणार, स्कूलमध्ये बसणार, कॉलेजमध्ये बसणार. हल्ली ही मुलं खाली सोसायटीमध्ये उतरतात ना कट्ट्यावर, पण हे सगळे आपला फोन घेऊन बसतातच. मग तुम्ही फिरा ना, चाला ना. तुम्ही सोसायटीत खाली उतरताय, मग राऊंड मारा, चालत चालत बोला, घरात फिरा. एन्क्लोज्ड रूम किंवा सतत तुम्ही एन्क्लोज्ड मध्ये आहात आणि मग ह्यांना आपण काय सांगितलं ऍक्टिव्हिटी करा, मी जिम चाललो, म्हणजे जिम मध्ये परत तुम्ही बंद याच्यातच आलात. फ्रेश एअर कुठे आहे? तुमची लंग्स कपॅसिटी वाढणार कशी? ट्रेडमिलवर पळणाऱ्या ह्या मुलांना तुम्ही तळजाई चढायला लावा ना किंवा पर्वतीवर खाली करायला, दे वोंट बी एबल टू डू इट. कारण त्यांच्या लंग्सची, शरीराची ती कॅपॅसिटीच नाहीये. फ्रेश एअर मध्ये गेलं पाहिजे, चाललं पाहिजे, धावलं पाहिजे, खेळलं पाहिजे. जिमच्या विरोधात मी नाहीये, वेट ट्रेनिंग करावं, पण मग ह्याचा परत अगेन बॅलन्स हे सगळं पाहिजे. हे पण करा. तुम्ही 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, जिम मध्ये जाऊन डेफिनेटली करा, मसलसाठी उपयोगाचे ते.
पण तुमचं जेव्हा कार्डिओ डेज असतात ना, मग ते ओपन एअरमध्ये करा, किंवा कार्डिओ डेज असतात तेव्हा स्पोर्ट्स खेळा. तुमचं शरीर दमलं पाहिजे. एक अतिशय दमलेली, म्हणजे खेळानी, व्यायामानी दमलेली बॉडी पीसफुल माइंड देते. बरोबर. वा, खूप छान वाक्य. तो जो अनुभव आहे ना, तो तुम्हाला कितीही करोडो रुपये देऊन येणार नाही. तुम्ही एखादा बॅडमिंटन किंवा बास्केटबॉल अशी गेम खेळा, कॉम्पिटिशन म्हणून नाही, पण एक गेम सारखी खेळा. इतके पळा, धावा, आणि मग जर तुमची टीम जिंकल्यानंतरचं जे ते सॅटिस्फॅक्शन आहे ना, बॉडी तुमची दमलेली असते, घामाघूम झालेलं असतं, असे शर्ट कपडे कशाचं असं ते ठिकाणा राहिलेला नसतो, पण तुमचं मन किती पीसफुल असतं तेव्हा, खूप. मग ते मेडिटेशननी पण येत नाही. म्हणून हा एक नवीन प्रकारचा मेडिटेशन मी या सगळ्या मुलांना सांगेन. एव्हरी डे किंवा आठवड्यातून 4 दिवस मैदानी खेळ खेळा. जे तुम्हाला आवडेल ते करा. मग तुम्ही जॉगिंग करा, तुम्ही बॅडमिंटन खेळा, तुम्ही बास्केटबॉल खेळा, फुटबॉल, क्रिकेट भरपूर आहे, पण ते खेळा. बरं, ते खेळण्यासाठी तुम्ही क्लास लावा किंवा कोचिंग घ्या, कॉम्पिटिशनला उतरा, हे काही करू नका. जाओ खेलो, मजे करो, आओ. जायचं, खेळायचं, मजा करायची आणि यायचं आणि थका. मग हे जी मुलं घरी येतात ना थकून, भूक लागलेली असते, मग तुम्ही काही द्या ते खातात आणि ते पचतं देखील. ते पचतं. मग त्यावेळेला तुम्ही जे हेल्दी फूड द्याल ते मुलांना आवडतं, ते खातात, ते पचतात, आणि मग ही मुलं शांत झोपतात. मग तुमची रात्रीची झोप शांत झाली. त्या शांत झोपेमध्ये तुमचे हॉर्मोन्स सगळे बॅलन्स झाले. सकाळी उठल्यानंतर तुमचं कॉर्टिसॉल लेवलमध्ये आहे, इन्शुलिन लेवलमध्ये आहे, प्रॉपर ब्रेकफास्ट होतो, तुमचं नंतर क्रेविंग्स होत नाहीत, मग दिवस चांगला जातो. ओके. प्रोटीनचं एक फार मोठं फॅड आलेलं आहे सध्या. अरे बापरे, बोललंच पाहिजे त्यावर. खूपच वेड लागले लोकांना. म्हणजे प्रोटीन म्हणजे सर्वस्व. काय खाल्लं पाहिजे तर प्रोटीन खाल्लं पाहिजे. हो. असं झालं. माझ्या ऑफिसमध्ये इंटर्न आहे, तो असा बारीक आहे एकदम. तो म्हटला, मैं बहुत प्रोटीन लेता हूँ मॅम. म्हटलं, का रे बाबा? बहुत प्रोटीन लेता हूँ. म्हटलं, का रे बाबा? म्हणे, नाही, मला मसल गेन करायच्यात. मग मला म्हणे, तुम्हाला माहिती आहे का प्रोटीन आवश्यक आहे? म्हटलं, नाही बाबा, मला कुठे माहिती. म्हणजे जो बारीक आहे ना, त्याला मसल गेन करायचंय. प्रत्येकाला वरुण धवन व्हायचंय, किंवा तो टायगर श्रॉफ सारखं, किंवा थोडेसे अजून 35च्या पुढे असेल त्यांना ऋतिक रोशन व्हायचं असेल. प्रोटीन घ्यावं, मी प्रोटीनच्या विरोधात नाहीये, पण हे पावडरचं जे क्रेज आहे ना, हे चुकीचं आहे. जिम मध्ये तुम्ही गेलात की आय हॅव सीन द ट्रेनर्स की जी मुलं व्हेजिटेरियन डाएट घेतात त्यांना सांगतात, तू व्हेजिटेरियन आहे ना, तेरा कुछ नहीं हो सकता, तोंडावर तुला प्रोटीन पावडर घ्यावी लागेल. मग तिथून डोकं फिरवून आलेली मुलं घरी आई वडिलांचा जीव खातात. मग ते आई वडील आम्हाला विचारतात की द्यावी का प्रोटीन पावडर, कशासाठी? हे पहिलं. तुम्ही रोज जिम मध्ये जाता म्हणजे तुम्ही प्रोटीन पावडरला एलिजिबल होत नाही. मी प्रोटीन पावडरच्या विरोधात सुद्धा नाही. जे ॲथलीट्स आहेत, जे स्पोर्ट्सच्या मोठ्या कॉम्पिटिशन किंवा गेममध्ये उतरतात, ज्यांचं वर्कआउट 2 तासापेक्षा जास्त फोकस्ड आहे, ज्यांना बॉडी बिल्डिंगमध्ये काम करायचं किंवा त्या कॉम्पिटिशनला उतरायचंय, त्यांना प्रोटीन पावडर्स आवश्यक आहेत. पण त्या पण सल्ला घेऊन तुमच्या हेल्थकेअर प्रोव्हायडरला विचारल्याशिवाय तुम्ही काहीही घ्यायचं नाही. मी माझ्या जिममध्ये असे लोक बघितलेत, असं बॅग भरून घेऊन येतात. मग ते क्रिएटिनिन घ्या, ब्रांचेन अमायनो ऍसिड्स घ्या, प्री वर्कआउट, पोस्ट वर्कआउट, ड्युरिंग वर्कआउट. व वर्कआउट झालं की मग ते 2 केळी खाणार, असे एवढाले खजूर खाणार, मग तुम्ही वे प्रोटीन. केळी नाही भागत नाही, फायबर पावडर आली. हा, मग ती फायबर पावडर आली. अरे पण हे सगळं खाताना तुम्हाला पचतंय का? हे तुमचं शरीर ते पचवू शकणार आहे का? किडनीवर याचं किती प्रेशर येतं हे लोकांना कळतच नाही. आता नाहीच कळणार, हे नंतर कळेल. हे सगळं नंतर कळतं. पण तुम्हाला त्या तुमच्या ट्रेनरनी सांगितलं, अरे पण तुम्ही विचार करा, प्रोटीन पावडर घ्यावी, त्याच्यात चांगले ब्रँड्स, ऑथेंटिक ब्रँड्स, लॅब टेस्टेड आहेत की दे आर व्हेरी गुड ब्रँड्स, पण त्याची प्रत्येकाला गरज नाहीये ना. खूप महाग आहेत असं होऊन जातं. मग त्याच्यात स्वस्त ऑप्शन आहेत ना. नाही, मला तेच म्हणायचं की प्रोटीन पावडर घेण्याची गरजच आहे का? नाही.
तर तेच सर्वात महत्वाचं आहे. गरज कुणाला आहे, जसं मी मगाशी तुम्ही जे सांगितलं. स्पोर्ट्स ऍथलीट्स त्या सगळ्यांना गरज आहे. तुम्ही रेग्युलर वर्कआउट करताय, लेट्स से 1 hour यू आर वर्किंग आउट इन अ जिम, मग तुम्ही फूड मधून पण प्रोटीन भरपूर घेऊ शकता. आता नॉन व्हेजिटेरियन जे आहेत त्यांना तर एग्स, चिकन, फिश सगळ्यातून मिळतं. व्हेजिटेरियन लोकांना प्रोटीन मिळत नाही याच्यासारखं मिथ कुठेही नाही. हा इतका मोठा गैरसमज लोकांनी पसरून ठेवलाय की तुम्ही व्हेजिटेरियन आहे ना, मग तुम्हाला ते प्रोटीन मिळणारच नाही. कोणी सांगितलं? देर आर सो मेनी बॉडी बिल्डर्स अँड स्पोर्ट्स, ते व्हीगन आहेत. का दूर कशाला? विराट कोहली तो व्हेगन आहे मोठे ना, ऍक्टर्स आहेत ना, जॉन एब्राहम आहेत ना व्हीगन, अक्षय कुमार आहे. मग त्यांना काय प्रोटीन मिळत नाही? काय खायचं हे कळलं पाहिजे. फक्त थोडक्यात काय खायचं हे कळलं पाहिजे. पनीर आहे, चीज आहे, सोया आहे, डाळी आहेत, सगळे कडधान्य आहेत, ओट्स आहे. शोधलं तर सापडतं. नाही, आपल्या आजूबाजूला आहे, शोधण्याची पण गरज नाही. एक्झॅक्टली. आपल्या घरातल्या प्रत्येक रॅक मध्ये प्रोटीन आहे. मी त्या प्रत्येक मुलाला सांगेन, जा किचन मध्ये आणि आईला सांगा की मला किचनचा प्रत्येक खण मला उघडून दाखव. त्या प्रत्येक खणात कुठे ना कुठे प्रोटीन असतंच. बरोबर. म्हणजे पावडर आणि ज्या स्वस्तात हल्ली विकल्या जातात जिम मध्ये, ते अतिशय चिंतेचा विषय आहे. तुला 3,000 नाही परवडत ना, मग मी तुला 1,000ची पावडर आणून देतो. पण त्या 1,000 रुपयाच्या पावडरमध्ये काय कचरा भरलाय, काय नको ते इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याची क्वालिटी आहे का काही, त्याला कुठल्या प्रकारचा वास येतोय, तो ब्रँड तुम्हाला माहिती नसतो. आणि स्टेरॉइड मिक्स करायला लागले बल्कसाठी, बॉडीला बल्क येण्यासाठी, मसल्स बल्क येण्यासाठी, तर स्टेरॉइड सुद्धा आता मिक्स करतात. मग ते स्वस्तात देतात आणि मग म्हणायचं, बघ मी तुला स्वस्तातली पावडर दिली पण कसली तुझी बॉडी झाली. अरे पण तुम्ही त्या मुलांच्या जीवाशी खेळता. 14, 15, 16 वर्षाच्या मुलांना का देताय हे? बरोबर. हे चूक आहे. प्रोटीन पावडर घ्यावी ज्यांना गरज आहे, पण 2 तास मी जिमला जातो असं म्हणणारी जी मुलं आहेत, ऍक्च्युअल वर्कआउट ते 35 मिनिट पण करत नाही. उरलेल्या वेळेत रील काढायची, टाइमपास करायचा, सेल्फी काढायच्या, हेच करतात मुलं. जिमला परफेक्शन येण्यासाठी आजकाल जिममध्ये ते एकतर योगा सुरू केलेले आहेत, ठीक आहे, ते झुंबा वेगळे सुरू केले, स्टीम वेगळी सुरू केली, त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या सुरू केल्या. मग या सगळ्यामध्ये जिम ज्याच्यासाठी आपण तिथे वेट ट्रेनिंग करण्यासाठी जातो ते वेगळीकडे राहतं आणि परत एसी मध्ये सगळं, तिथे तुम्हाला घाम येत नाही, तुमची बॉडी वॉर्म होतच नाही. तर त्याला आता काही इलाज नाही, कारण एसी बंद केला तर सगळे ते हॉरिबल नाकच बंद करावं लागेल मग जिम मध्ये. सो मला असं वाटतं, तुम्ही जेव्हा जिम करता तेव्हा तुम्हाला आज काय करायचंय हे ठरलेलं पाहिजे. लेट्स से मला आज स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचंय आणि मी अप्पर बॉडी करणार आहे, मग तेवढं भले तुम्ही 4च वर्कआउट करा, पण ते फोकस, करेक्ट पोश्चर आणि करेक्ट फॉर्म मध्ये करा. उगीच मी 10 एक्सरसाइज एका दिवसात करतो ह्याच्यात काही कौतुक नाहीये. बरोबर. मग जिम मध्ये जाताना भले तुम्ही अर्धा तास करा, पण ते व्यवस्थित करा. ऍप झालं पाहिजे. बरं आज मला लोअर बॉडी करायचंय, 4च चूज करा वर्कआउट, शांततेने प्रॉपरली करा. फोकस ऑन युअर मसल्स, टेक युअर टमी इन आणि प्रॉपर फॉर्म मध्ये करा. सेट्स कमी करा, रेप्स कमी करा, पण फॉर्म आणि पोस्चर इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. खूप छान. मी जर असा प्रश्न विचारला की किती % आतापर्यंत जे आपण पाहिलं की एक तर लाईफस्टाईल आणि दुसरा गायनॅक, म्हणजे मुलींमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स, ज्याला आपण थोडं पाळीवरती येऊयात की पाळी इरेग्युलर असणं, याची कारणं आपण 2 पकडली मुख्यतः. एक तर गायनॅक प्रॉब्लेम, दुसरं लाईफस्टाईल प्रॉब्लेम. बरोबर, 2च आहेत. मग त्यातलं किती % लाईफस्टाईल कारणीभूत असू शकते आणि किती % गायनॅक प्रॉब्लेम असू शकतात? स्टॅटिस्टिक्स जर आपण बघितले किंवा आत्ताचे जे रिसर्च पेपर आम्ही बघतोय, अप टू 50% फक्त हे तुमचं लाईफस्टाईलवर आहे. ओके, अप टू 50%. आणि मला वाटते ते बाय द टाइम वी आर टॉकिंग अबाउट इट आणि आपला हा पॉडकास्ट रिलीज होईल, ते पर्सेंटेज वाढलेलं असणार आहे. त्यामुळे आत्ताच्या स्टॅटिस्टिक्स जे आहे आणि अर्बन एरिया जे आहेत म्हणजे शहरांमध्ये हे प्रमाण जास्ती आहे, बिकॉज लाईफस्टाईल. खेड्यांमध्ये कसं आहे की त्यांची आपल्यापेक्षा तरी हवा अजून बेटर आहे, फूड इज बेटर, पोल्युशन थोडंसं आपल्यापेक्षा कमी आहे आणि आपण जे असं शहरात आत्ता राहतोय, दे हॅव लिटिल बिट मोर किंवा असं म्हणून थोडं जास्त पीसफुल लाईफ आहे थोडं, आणि आपल्या एवढे स्ट्रेस नाही आहेत किंवा आपले स्ट्रेस आपण आजूबाजूला बघून वाढवतो, खरं तर तो नसतो. त्यामुळे अर्बन पॉप्युलेशन जे आहे त्यांच्यामध्ये PCOS, इरेग्युलर पिरियड्स
आणि अजून पुढे जाऊन सांगेन इन्फर्टिलिटी खूप वाढली आहे. खूप वाढली आहे. ॲक्च्युली ह्याच्यात हे लिंक म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. मला हे सांगावं असं वाटतं की जे सरोगेसी आपल्याकडे होते त्याच्यासाठी लागणाऱ्या सरोगेट मदर्स हे खेड्यापाड्यातून बोलवल्या जातात, राजस्थान, UP, बिहार इथून. एकदम रिमोट एरियामधून. एकदम रिमोट एरिया. वाय? बिकॉज देअर वूम्ब इज हेल्दी, देअर बॉडी इज हेल्दी, त्यांचं फूड हेल्दी आहे. ते खूप काम करतात, म्हणजे लांब लांब जाऊन आजही राजस्थानची काही अशी खेडीपाडे तिथेही पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. पाणी घेऊन येणं किंवा घरातली सगळी कामं, कपडे धुणे, भांडी, सगळं काम करतात. 3 टाइम फक्त जे असेल ते दाल रोटी किंवा मग चावल सब्जी असं असं सगळं खातात. सो दे आर मोर हेल्दियर दॅन अस. आणि आपण इथे अजून कॅलरीज आणि फूड ग्रुप्स काउंट करतोय. वेअर आर द बेसिक्स गॉन? आपण बेसिक्स मध्ये काम केलं पाहिजे. बरोबर. खूप छान. म्हणून हे अर्बन पॉप्युलेशन मध्ये जास्त, जेवढी फॅशन जशी वाढतीये ना शहरांमध्ये, तसं त्याच्याबरोबर हे पण तेवढ्याच स्पीडनी वाढतंय. कसं ठीक करायचं हे सगळं? लाईफस्टाईल मी जसं सांगितलं, सर्वात पहिलं आपण कॉर्टिसॉलला कसं ठीक करता येईल ते बघू. कारण कॉर्टिसॉल वाढलं की क्रेविंग्स वाढतात. बरोबर. क्रेविंग्स वाढले की तुम्ही वाटेल ते खायला लागता. वाटेल ते खाल्लं की हॉर्मोन्स ऑल गॉन. क्रेविंग्सचे 3 प्रकार असतात. थोडं मी डिटेलमध्ये सांगते. सॉल्ट, शुगर अँड स्पाइस. कॉर्टिसॉल वाढतं आपलं तेव्हा समजा ज्या मुली सकाळी घाईघाईने उठायचं, रात्री उशिरा झोपायचं, सकाळी उठवत नाही, कॉलेजला जायच्या अगदी 15-20 मिनिटं अर्धा तास आधी उठायचं. आई आपली बिचारी मागे फिरते, ब्रेकफास्ट कर, ब्रेकफास्ट कर, मला वेळ नाही, मला वेळ नाही, तो ब्रेकफास्ट स्किप करायचा, तसंच कॉलेजला पळायचं. लेक्चर सुरू होतात 11 वाजेपर्यंत, वेळ मिळत नाही. 11 वाजेपर्यंत तुमचं कॉर्टिसॉल इतकं पीकवर गेलेलं असतं की इट हॅज इन्क्रीज्ड युअर क्रेविंग्स फॉर सॉल्ट और शुगर और स्पाइसेस. तुमच्या किडनीमधून सोडियम तर ते तुमचं जे रेग्युलर प्रोसेस आहे त्याच्यातून बाहेर पडतंच आहे. त्यामुळे तुमचं सॉल्टी क्रेविंग्स वाढतं. म्हणजे मग हे तुम्ही चिप्स विप्स असं सगळं खायला मागणार. शुगर क्रेविंग वाढतं कारण तुम्ही काही खाल्लेलं नाही. रात्री कधीतरी तुम्ही 7-8 वाजता जेवल्या असाल, दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत काही खाल्लेलं नाही, म्हणजे शुगर एकदम खाली गेली आहे. ब्रेनला ती शुगर पाहिजे, मला क्विक एनर्जी पाहिजे, म्हणून ब्रेन शुगर मागणार. मग ते क्विक सोर्सेस कुठून येतात? मग ते स्वीट क्रेविंग्स वाढते. आजकाल ते स्टिंग, कोक, पेप्सी, कोल्ड कॉफी, शेक्स, ह्याचा तर खूप जास्त क्रेज आहे. आणि तिसरं आहे तुमचे स्पायसी फूड. मिरची जी असते ना आपली, ती जेव्हा तुम्ही खाता ना, ते तुमच्या ब्रेनमध्ये एंडॉर्फिन म्हणजे ज्याला हॅपी हॉर्मोन म्हणतो ते रिलीज करतं. मग त्यावेळेला जर कुणाचं कॉर्टिसॉल वाढलं आणि कुणाला समजा असं मैत्रिणींच्या मध्ये बोलतं तर कोणी असं पटकन काहीतरी बोललं आणि त्याच्यामुळे लो वाटलं की त्यावेळेला तिचे ते स्पायसी क्रेविंग्स वाढतात. मग वडापाव खा, समोसा खा, चाट खा, हे होतं. मग हे जर नको असेल, 2 गोष्टी, रात्री वेळेवर झोपायचं, सकाळी उठल्यानंतर, भले मी असं नाही म्हणत तुम्ही व्हाईट ब्रेड असा छान मोठा ब्रेकफास्ट खा, सिम्पल ब्रेकफास्ट करायचा, छोटंसं असं मील घ्यायचं आणि मग कॉलेजला जायचं. अजिबात क्रेविंग्स होणार नाहीत आणि मग ते वाटेल ते सटरफटर खायची इच्छा होणार नाही, हॉर्मोन्स इम्बॅलन्स होणार नाहीत. बरोबर. कुठले असे फूड्स आहेत आपल्या किचनमध्ये असतील, आपल्या घरात असतील, आपल्या आजूबाजूला आहेत, जे सुपर फूड म्हणू शकतो या कॅटेगरीमध्ये, ज्याने हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही आणि आपली पाळी इरेग्युलर होणार नाही? आपण एक छोटासा प्लॅन डिस्कस करू. दिवसभरात काय काय कधी कधी ह्या मुलींनी खायचं. 14 to 20 एजची ॲव्हरेज मुलगी आहे, 14 ते 24, 25 किंवा मी म्हणेन 14 ते 45. एवढी वाईड रेंज. तुम्ही स्त्री आहात, तुम्हाला पाळी येते, तुम्हाला हॉर्मोन्स आहेत, म्हणजे हे फूड तुम्ही खाल्ले पाहिजे. येस, म्हणजे आपण असं पकडू मेनॉर्ची पासून मेनोपॉज पर्यंत, म्हणजे कुणालाही हा प्लॅन सुटेबल आहे. पण सर्वात जास्त स्पेसिफिकली ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर त्यांच्यासाठी हे मॅजिक आहे. रामबाण. येस, सर्वात पहिलं सकाळी उठायचं, म्हणजे आपण त्याची सुरुवात आदल्या दिवशीपासून करू. रात्री अर्धा तास लवकर झोपायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही जर आज 12ला झोपलात, उद्या 11:30ला झोपा, मग 11ला झोपा, मग 10:30ला झोपा, मग 10ला झोपा. म्हणजे ती झोप तुमची पूर्ण होते. सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्यायचं.
उठल्या उठल्या. उठल्या उठल्या. ओके. मग ते तुम्ही साधं प्या, कोमट प्या, बर्फाचं वगैरे पिऊ नका. ह्या मुली वेड्यासारखं तेही पितात. साधं पाणी प्यायचं, माठाचं रूम टेम्परेचर, किंवा कोमट आवडत असेल तर कोमट, जसं वेदर असेल तसं. ते झाल्यानंतर तुम्ही कॉलेजला किंवा क्लासला निघायच्या आधी एक काळ्या मनुका, अक्रोड आणि बदाम हे रात्री भिजवून ठेवायचं आणि हे सगळं तुम्ही खाऊन घ्यायचं. ओके. त्याच्याबरोबर एक किती बदाम वगैरे सांगू शकतो आपण? 5 बदाम घ्या, ओके. 3 अक्रोड घ्या आणि काळ्या मनुका 5 ते 6 घ्या. ओके. हे भिजवायचं आणि ते सकाळी खायचं. आता हे मी ज्या मुलींना सांगते ना, मग त्यांची रिॲक्शन कशी असते, ते यू लागतं. अरे काय यू काय लागतं? तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे. गोळ्या घेताना तुम्हाला कसं वाटतं? हे सकाळी खाऊन झालं, त्याच्याबरोबर एखादं फ्रूट खावं. शक्यतो मी बनाना प्रिफर करते, कारण त्याच्यात पोटॅशियम आहे. म्हणजे तुमचं दिवसभराचं ब्लोटिंग असेल, पफिनेस असेल, ते निघून जातं आणि गट छान होतं. फायबर्स भरपूर, एनर्जी, शुगर क्रेविंग तुमचे तिथे तुम्ही कट करता. बरोबर. दूध हवं आहे की नकोय हा प्रत्येकाचा पर्सनल विषय. दूध नाही घेतलं तरी पण असा काहीच फरक पडत नाही. ते फक्त व्हाईट, ते काही जण म्हणतात व्हाईट लिक्विड आहे, काही ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं मिळतात, तो विषय नको. त्याच्याच बरोबर स्मूदी हा एक चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला जर हे वेगळं वेगळं खायचं नसेल तर थोडंसं दूध, एक बनाना, ते सगळे तुम्ही भिजवलेले ड्रायफ्रुट्स आहेत, ब्लेंडरमध्ये घाला, थोडं पाणी घाला, एखादा बर्फ, अगदीच तुम्हाला फ्लेवर हवं असेल तर अनस्वीटन कोको पावडर घाला, फिरवा, ते छानसा तो मिल्कशेक करा, प्या आणि तुम्ही कॉलेजला, स्कूलला जा. खूप हेल्दी. तुमचं चॉकलेट क्रेविंग कमी झालं, तुमचं स्वीट क्रेविंग कमी झालं. डबे घेऊन जायचे, शाळेत हल्ली डबे घेऊन जातात. कॉलेजमध्ये त्यांना ओ बापरे टिफिन, पण ते टिफिन घेऊन जायची फॅशन आपण पाडू शकतो. पोळी भाजी अगदीच नको असेल, कारण कधी कधी मुलींना नाही जमत, मग तुम्ही एखादा पराठा रोल करून नेऊ शकता, फ्रूट बाउल नेऊ शकता, किंवा नुसते तुम्ही स्प्राउट्स नेऊ शकता. त्याच्यात तुम्ही काकडी, टोमॅटो हे सगळं घालून, थोडासा चाट मसाला घालून ग्लोरीफाय करा. आणि हवंच असेल अगदी ते एखादा चीजचा क्यूब घालून ते स्प्राउट्स चाट सारखं तुम्ही ते खाऊ शकता. सो तुम्ही तिथेही तुम्ही प्रोटीन खाता, रिच प्रोटीन. सॉल्टी क्रेविंग्स तुमचे कमी झाले. तुम्ही एग्स खात असाल तर तुम्ही बॉइल्ड एग घेऊन जाऊ शकता, किंवा ऑमलेट विथ पोळीचा रोल, लहानपणी डब्यात सगळे जे आणत होते ते तुम्ही घेऊ शकता. लंच आपलं रेग्युलर जे पोळी भाजी वरण भात जितकं जाईल तितकं. संध्याकाळी 4 वाजता काहीही झालं तरी एक लाडू खायचा. मी मॅजिक लाडू म्हणते त्याला. त्याच्यात सगळ्या प्रकारचे सीड्स येतात आपले, म्हणजे फ्लॅक्स सीड्स, तीळ, सनफ्लावर सीड्स, सगळे सीड्स. त्याच्याबरोबर हळीव, त्याच्याबरोबर सुकं खोबरं, कोकोनट किंवा ओलं खोबरं आणि गुळ. ह्याच्यानी तुमचं B6, B12, सेलेनियम, मॅग्नेशियम, आयर्न हे सगळं वाढणार आहे. प्लस तुम्हाला ओमेगा 3 हे मिळणार आहे. म्हणजे एक तुमचा गट रिपेअर होणार, तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स होणार, त्याच्यानंतर तुमचे ॲक्ने क्लिअर होणार, स्किन ग्लो करेल, हेअरफॉल कमी होईल, पोट भरलेलं राहील. अजून काय पाहिजे? एक छोटासा, अगदी मी असं म्हणेन की मोठा लाडू घ्या, छोटासा. तर आईनी पण बनवताना छोटे छोटे बनवावेत. आणि त्याच्याबरोबर 1 कपभर कोमट दूध तुम्हाला हवं असेल तर. बऱ्याच मुलींना संध्याकाळी, बऱ्याच मुलींना ते उष्ण पडायची शक्यता असते, त्यासाठी कोमट छोटासा कप तेवढ्या बरोबर, दॅट इज मोर दॅन इनफ. आणि मग आपलं नेहमीचं रात्रीचं जेवण जे घरात आपल्या बनतं ते थोडंसं अर्ली, 8, 7:30 ते 8. रात्री झोपायच्या आधी कंपल्सरी गोल्डन मिल्क पाहिजे, म्हणजे केशर घातलेलं दूध, केसर, इलायची हे घातलेलं दूध. साखर टाळली तर चांगलं, पण अगदी दुधाची तशी टेस्ट थोडीशी घालायची, किंचित. हे केसर मिल्क आहे ना, हे तुमच्या सगळ्या नर्व्सला शांत करणार आहे. तुमची झोप चांगली होईल. तुमचं दिवसभराचं जे मसलचं वेअर अँड टेअर झालेलं आहे ते तुमचं रिपेअर होईल. झोप छान लागेल. केसरमुळे स्किन चांगली होते. आता वॉर्म ठेवतं तुम्हाला आतून. ज्यांना सायनसचा त्रास आहे किंवा सकाळी उठल्या उठल्या शिंका येतात, डोकं दुखायला लागतं, मायग्रेन होतं, बऱ्याच मुलींना मूड स्विंग्स असतात, पिरियड्सच्या आधी अशा इतक्या वेड्यासारख्या वागतात, त्यांच्यासाठी दिस केसर मिल्क इज अ प्रूव्हन रेमेडी. बस एवढं करायचं.
दिवसभर भरपूर पाणी प्यायचं आणि बाहेर हे जे खातो आपण हम्म. ते टाळायचं. मी असं नाही म्हणत की तुम्ही एकदमच बंद करा, पण त्याचा रेशो पाहिजे. तुम्ही जर समजा 14 दिवस हेल्दी खात असाल, देन 15th डे इज यू डिझर्व अ ट्रीट. ओके, स्वतःला. आपण ह्या जनरेशनला, मी जसं मगाशी म्हटलं, तुम्ही बाहेर अजिबातच खायचं नाही असं म्हणूच शकत नाही. त्यांची तर लाईफच नाहीये, त्यांचं लाईफच वेगळं आहे. आणि ज्या मुली आता कॉलेजमध्ये आहेत, त्यांना ज्यांना हे असं डब्बा घेऊन जाणं लो क्लास असं वाटतं, त्यांना मला सांगा असं वाटतं की कॅरिंग टिफिन इज अ क्लास, बिकॉज दॅट इज गोइंग टू टेक केअर ऑफ युअर हेल्थ. बरोबर. तुमची हेल्थ त्याच्याने चांगली होणार आहे. आज तुम्ही टिफिन घेऊन जा, तुमचं बघून सगळे टिफिन आणायला लागतील आणि सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या मित्रमैत्रिणींनी एकत्र बसून डबा खाणं ह्याच्यातली मजा जगात कुठे नाही. सो ह्या काही गोष्टी खूप लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. हे फूड्स कंपल्सरी मुलींनी खाल्ले पाहिजेत. लाईफस्टाईल चेंजेस, हे फूड, स्ट्रेस कमी करणे, वेळेवर झोपणे, हे सगळं एक रेग्युलर तुम्ही केलं तर यू कॅन रिव्हर्स युअर PCOS. म्हणजे आता आमच्याकडे येतात आया आपल्या मुलींना म्हणजे घेऊन मला येतात. तो प्रश्न विचारायचा होता लिटरली, की आपण गायनेक आणि लाईफस्टाईल याच्यावरती बोलतोय, परंतु अशा कुठल्या केसेस तुमच्याकडे आहेत ज्या प्युअरली फक्त लाईफस्टाईल चेंजेस केल्याच्या नंतर त्यांचे प्रॉब्लेम्स रिव्हर्स झालेत? आहेत. 10वीची परीक्षा झाल्यानंतर माझ्याकडे एक मुलगी आली होती. तिला असं होतं की पिरियड्स इरेग्युलर होतेच, वर्ष 1 वर्ष पिरियड इरेग्युलर होते. सुरुवातीला गायनेकची ट्रीटमेंट घेतली, पण त्या मॅमनी त्यांना सांगितलं की तुम्ही एका लिमिटच्या पुढे एवढ्या लहान मुलींना आम्ही मेडिसिन जास्त देऊ शकत नाही, लाईफस्टाईल चेंजेस करा. ती 10वीची परीक्षा झाल्यानंतर माझ्याकडे आली. तिला मी तिची लाईफस्टाईल विचारली, तू काय करते? जेवण रात्रीचं 9, 9:15 करायचं, का तर भूक लागत नाही म्हणून. त्याच्यानंतर झोपायला जायचं, बेडरूममध्ये जायचं 11 वाजता. मग रोज एक वेब सिरीज मी बघते. आय डू बिंज वॉच विथ माय फ्रेंड्स, असं ती मला म्हटली. म्हटलं बरं ठीक आहे, एक कुठली तरी वेब सिरीज, सगळ्याजणी अशा व्हिडिओ कॉलवर आपण हे बघू ते बघू. ते झोपायला वाजतात 3, 3:30, 4. 4ला झोपलं की मग 8ला, 9ला, 10ला, 11ला, 12ला कधीतरी ते उठायचं. बरं, उठलं की ऑलरेडी तुमचे हॉर्मोन्स सगळे डिस्टर्ब झालेले असतात. उठलं की सगळ्यांच्यावर चिडचिड करत फिरायची. मग आईने काहीतरी हेल्दी बनवलेलं असेल, मग तिला सांगायचं की तू काही यम्मी बनवत नाही. हे सगळं इतकं तिचं वियर्ड होतं. 2च गोष्टी होत्या त्याच्यात करेक्ट करण्यासारख्या, झोप आणि तिचं फूड. मग ती म्हणे मी ते काय फूड बीट डाएट वगैरे मी काय फॉलो करणार नाही, मला काय ते जमणार नाही, स्पष्ट तोंडावर बोलली मला. म्हटलं चल ठीक आहे, म्हटलं तू एक चूज कर, एक तर तू झोप किंवा तू डाएट कर. ती म्हणे ठीक आहे मी झोपते. म्हटलं मी सांगेन त्यावेळेला झोपायचं, मला अपडेट करायचं, मी यावेळेला झोपली, ठीक आहे करके देखते. म्हणजे ती इतकी रिलक्टंट होती, देखते क्या होता है. 10वी झालेली, 10वी जस्ट झालेली मुलगी. बापरे. आणि 10वी झाली म्हणजे काय मोकळं ना रान मोकळं, वर्षभर अभ्यास केलेला असतो असं त्यांना वाटतं. मग ते प्रेशर असतं, सगळीकडून प्रेशर असतं ना, स्कूल कॉलेज सगळीकडून. तिला मी म्हटलं तू फक्त 10ला झोपायचं आणि तू स्क्रीन बाहेर ठेवायची, पुस्तक वाचत वाचत झोपायचं. 10ला झोपायचं आणि सकाळी 7ला उठायचं. उठलं की फ्रेश एअरमध्ये 10 मिनिटच चालून यायचं, बस एवढंच करतो. 15 दिवसांनी तिचा मला मेसेज आला, मॅम माय टमी हॅज गॉन इन, आय एम फीलिंग सो गुड आणि माझे ॲक्ने कमी झालेले आहेत अँड माय स्किन इज लुकिंग ब्राईटर. काय केलं मी तिला डाएट प्लॅन सुद्धा दिला नाही. मी तिला फक्त म्हटलं तू झोप, कारण तुमची झोप व्यवस्थित झाली की मग हॉर्मोन्स बॅलन्स होतात. दुसरी एक केस होती, ग्रॅज्युएट झालेली मुलगी आणि 6-8 महिने झाले पिरियड्सच आले नव्हते. आईला काळजी. पहिलं त्याच्याहीपेक्षा शॉकिंग, तिचे 3-4 महिने पिरियड्स आले नाही हे आईला माहितीच नाही. इरिस्पॉन्सिबल, माहितीच नाही की आपल्या मुलीचे पिरियड्स कधी येतात. आता तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणता, कितीतरी ॲप्स आहेत की ज्याच्यावर तुम्ही एंटर करू शकता की माझ्या यायला पिरियड्स आले, मग बरोबर महिन्यानी तिथून तुमचं रिमाइंडर येतं, मग तुम्हाला कळतं रिमाइंडरला पण पिरियड्स आले की नाही. हे आई आणि मुली दोघींना कळणं महत्त्वाचं आहे. 6 महिने 8 महिने झाले पिरियड्सच आले नाहीत.
माझ्याकडे आली होती. तिचं पूर्ण ॲनालिसिस केलं. तिचं रुटीन मी सांगते. सकाळी उठलं की ब्लॅक कॉफी घ्यायची, पाणी बिणी काही प्यायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट केला नाही, मग डायरेक्ट जेवण. का? मी इंटरमिटंट फास्टिंग करते. मला पोट कमी करायचं आहे. आय वॉन्ट टू बी थिन. मग ते झालं. दुपारी काहीतरी जेवायचं, त्याच्यात पोळी वरण भात असं काही खायचं नाही. आईने पोळी केली असेल त्याच्यात काहीतरी टाकायचं, काहीतरी मेयोनीज सॉस टाक की हाय टाक, ते कुठले तरी 2-3 ड्रेसिंग टाकायचे, ते रोल करून एखादं खायचं. ड्राय फूड अगेन. दुपारी परत ब्लॅक कॉफी घ्यायची. फ्रूट विषयच नाही. काहीतरी नट्स वगैरे म्हटलं तर खायचं. मैत्रिणींच्या बरोबर बाहेर जायचं. मग तिथे मिल्कशेक, पावभाजी, वडापाव, चाट यातलं काही पण एक दाबून खाऊन यायचं. मग 7ला घरी आला की 7:30ला भूक लागत नाही घरच्या जेवणांच्या वेळेत. मग म्हणायचं मी नंतर जेवणार. ती 10 वाजता डिनर करणार. मग डिनर परत हेवी, कारण तोपर्यंत खूप भूक लागलेली असते. आणि मग ते हेवी डिनर करून मग वजन अतोनात वाढलं होतं तिचं. त्याच्याबरोबर PCOS, म्हणजे सोनोग्राफीवर दिसत नव्हतं पण सिम्पटम्स सगळे PCOSचे होते. पिरियड्स 8-8 महिने आलेले नव्हते. एकदा पिरियड्स आले होते 8 महिन्यापूर्वी. हेवी ब्लिडिंग. शी कुडंट इवन कंट्रोल हरसेल्फ. सगळं ॲनालिसिस झालं. तिला मी सांगितलं, मी जे सांगते तेच खायचं, मी जे सांगते ते करायचं, जर करेक्ट करायचं असेल तर. आणि ती ह्या वर्जवर आली होती की मला तुम्ही सांगा, मला काहीतरी याच्यात सोल्युशन पाहिजे, बिकॉज आय एम नॉट एबल टू टॉलरेट दिस वेट नाव. 8 महिन्यात तिचं 20-25 किलोनी वजन वाढलं होतं. मग तिचं लाईफस्टाईल करेक्ट करताना सर्वात पहिलं झोप करेक्ट केली. दिवसभराचा वॉटर इंटेक वाढवून दिला. फूड खाताना पोळी भाजी वरण भात, कुठेही ड्राय फूड खायचं नाही. नुसतं रॅप खाल्लं, नुसतं सँडविच खाल्लं असं नाही. प्रॉपर बसून पोळी भाजी वरण भात कोशिंबीर सॅलड जे खायचं ते खायचं. त्याच्यामुळे तिचं मन शांत व्हायला लागलं. दुपारी लंचपर्यंत ती आधी काही खात नव्हती. मग तिला ब्रेकफास्ट आम्ही हेवी दिला. फ्रूट्स खा किंवा समजा कधीतरी अंडी खा, कधी स्प्राउट्स खा, त्याच्याबरोबर एक कार्ब. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी तिला भूक लागायची प्रचंड 5:30-6 वाजता. मग तिला 4:30 वाजताच आम्ही स्प्राउट्सची भेळ खायला लावली. क्रेविंग वाढायच्या आधीच ते करेक्ट करून घेतले. आणि तिला सांगितलं, तिने मला सांगितलं होतं की 8 महिने झाले मला वर्कलोड होता, मला किंवा अभ्यास होता. शी वॉज काही इन्स्ट्रुमेंट प्ले करत होती. ती म्हणे मला ते खूप आवडतं. म्हटलं ते प्ले करायला सुरुवात कर आणि रोज एक ॲक्टिव्हिटी कर आउटडोर. तू खेळ, तू चाल, तू जॉग कर, तू काही कर, जिममध्ये नको जाऊ. शी स्टार्टेड स्विमिंग. आणि मग संध्याकाळी तिने ते इन्स्ट्रुमेंट वाजवायला, गिटार का ड्रम काहीतरी होतं. विदिन 1 month शी लॉस्ट 5 kgs ऑफ वेट. फक्त या ॲक्टिव्हिटीजने. ॲक्टिव्हिटीज आणि घरचं खायचं. तिने मला एक प्रश्न विचारला, मी किती कॅलरीज खाऊ? म्हटलं कॅलरीज नाही काउंट करायच्या, तुला भूक लागेल तेवढं खा, पण घरचं खा. अच्छा. पण ज्या कॅलरीज गेल्या त्या हेल्दी गेल्या ना. आधी बॉडी नरिश करणं गरजेचं आहे. तुम्ही किती कॅलरीज खाता हे आपण काउंट करतो, पण ते कधी, त्याची पण वेळ असते ना. बरोबर. आणि मग हे झाल्यानंतर शी वॉज अमेज्ड. ती मला म्हटली, मला आता वरण भात आवडायला लागलाय, आय एम क्रेविंग फॉर इट. मला इतका आनंद झाला ते ऐकल्यानंतर. म्हणजे 24 वर्षाची मुलगी, तिच्या आईला पण रिलॅक्स वाटलं की अरे आता ही मास्टर्सला जाईल, आता हे तिच्या इन्कल्केट झालेलं आहे डोक्यात की आपल्याला काय खायचंय, आता ही सवय लागली. हे करणं खूप गरजेचं आहे. नाही तर नुसतं वरून आई वडिलांनी फक्त त्यांना सांगायचं तुम्ही हे खा, तुम्ही ते खा, त्याला अर्थ नाही. त्या मुलांना ते समजलं पाहिजे. आणि आई वडिलांनी सांगितलेलं नाही समजत. बरोबर बरोबर. म्हणून मग तुम्ही एक्सपर्टची हेल्प घ्या, काउन्सिलरकडे जा. याच्यात मला एक प्रश्न हा विचारायचा आहे ना, की काय होतं की जेव्हा आता मी पण पेशंट बघतो, तर पेशंटची एक मेंटॅलिटी, मला एक कोर मेंटॅलिटी माझ्या लक्षात आलेली आहे की प्रॉब्लेम्स जर, आता तुम्ही जसं सांगताय की तिचं हेवीली खूप वेट वाढलं होतं किंवा असे हे प्रॉब्लेम्स आहेत, जेव्हा हे आता तुम्ही जे सांगताय ते खूप बेसिक इलाज म्हणू शकतो आपण, किंवा लाईफस्टाईल चेंजिंग, म्हणजे तू लवकर झोप.
आता एखादा व्यक्ती असं नाही होत की म्हणजे हे त्यांना पटवून देणं की बाबा रे की फक्त तू लवकर झोपलास तरी नीट होईल, हे फार अवघड वाटतंय मला. म्हणजे कारण पेशंट्स काय असतात की आपल्याकडे जेव्हा येतात ना तेव्हा त्यांना हे जेवढं तुला पहिले तर या टेस्ट करावे लागतील, तुला एवढे हे घ्यावे लागतील आणि त्याच्यात अजून थोडंसं वेट वाढवायचं असेल आपल्या बोलण्यामध्ये तर तुला ही गोळी या वेळेतच घ्यावी लागेल, असंच करावं लागेल. म्हणजे जेवढं तुम्ही कॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंट द्याल ना तेवढी ती त्यांना पचते. आणि कधी लवकर झोप म्हणजे आणि ही ट्रीटमेंट आहे हेच पहिले तिला कसं पटवून देता, मला हे फार त्यांना कौतुक वाटतं. असं माझ्याकडे असं आले की त्यांना ते असं माझ्याकडे बघतात, हिला काही येतंय का नाही, खरंच मी का आलोय हिच्याकडे किंवा का आली आहे हिच्याकडे, या मॅमना काही येते का, ती अशी असं बघतात माझ्याकडे. टेस्ट करणे किंवा कुठल्या ब्लड टेस्ट आवश्यकता असेल तर त्या जरूर कराव्यात, आम्हीही करायला सांगतो. पण त्याची आवश्यकता आहे का? ॲनालिसिस करताना आमचं ॲनालिसिस संपता लक्षात येतं की कुठे काय गडबड आहे आणि कुठे काय करेक्शन करायचं आहे. मग तुम्ही होमिओपॅथीसारखी केस टेकिंग करता पूर्ण? हो, केस टेकिंग आमचं खूप डिटेलमध्ये असतं, कारण तिथूनच तुम्हाला समजतं की खरंच प्रॉब्लेम काय आहे. आणि ऑनलाईन पेशंट्समध्ये तर हे खूप जास्त गरजेचं असतं. ऑफलाईनला जे येतात ते तर आपण समोरासमोर बोलून अजून डिग आउट करतो. ऑनलाईनमध्ये आमचं जे केस टेकिंग असतं ना ते बरंच डिटेल असतं. म्हणजे तुम्ही काय खाता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, तुम्ही काय खाता, किती खाता, कुठलं खाता, कसं खाता, हे सगळे डिटेल्स आम्ही घेतो. पाणी किती पिता इथपासून आमच्या फॉर्ममध्ये ते इन्क्लूड केलेलं असतं. हे लोकांना समजत नाही, किंवा मी असं म्हणेन की सगळ्यांना माहिती आहे, ज्यांच्या हातात फोन आहे, ज्यांना गुगल वापरता येतं, त्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की झोप किती आवश्यक आहे. यूट्यूबमध्ये तुम्ही बघितलं तर लाखो व्हिडिओज मिळतील, दे आर इन्फॉर्म्ड पण दे आर नॉट नॉलेज्ड. त्यांना जेव्हा एक्सपर्टकडून आपण सांगतो की नाही झोप गरजेची आहे, आणि जेव्हा ते त्याच्या थ्रू जातात मग त्यांना हे असं फिरवून सांगायला लागतं की मग ते एक्सप्लेन करायचं की तुम्ही झोप खराब झाली, मग तुम्हाला हे झालं, मग तुम्हाला ते झालं. मग त्यावेळेला तो पेशंट म्हणतो, अरे हां मी त्या दिवशी छान झोपलो होतो, मला फार भारी वाटलं. मग तो थ्रेड पकडून आपण त्यांना सांगू शकतो. अर्थात आता लोकांची मेंटॅलिटी बदलतीये की देर आर डॉक्टर्स हू डोंट जस्ट वर्क फॉर लॅब टेस्ट, आणि ते खरं डायग्नोसिस विदाऊट लॅब टेस्ट झालं पाहिजे. दॅट्स अ ओल्ड स्कूल टाईप, पण खरं डायग्नोसिस तिथंच होतं. झोपेमुळे झालंय, हॉर्मोनल इम्बॅलन्स काय झालाय, किंवा तिचं फूडमुळे झालंय, कशामुळे काय झालंय, हे त्या अनालिसिसवर समजलं पाहिजे विदाऊट यू सी द ब्लड रिपोर्ट, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, रेशो काय आपला सक्सेस रेशो? 100%. किती दिवसात बरे होतात पेशंट? PCOS रिव्हर्सल असेल ना, आणि जर पेशंटनी सिन्सिअरली फॉलो केलं जे आम्ही सांगतो, ते मी सांगते ते, कारण मी कुठेही असोसिएट ठेवत नाही, बिकॉज मला माहिती आहे माझ्या पेशंटला काय हवं. ते 6 महिने मिनिमम लागतात. सिव्हिअरिटी किती आहे PCOS रिव्हर्सल, कारण तुमचे पिरियड्स आलेत की नाहीत हे समजायला मला तेवढा टाइम स्पॅन पाहिजे. अगदीच. पहिल्या 3 महिन्याचा फेज असतो इट्स अ करेक्शन फेज, आणि नंतरचा फेज असतो इट्स अ मेंटेनन्स फेज. मग आम्ही सगळं शिकवतो की आमच्याकडून तुम्ही डाएट प्लॅन घेणं बंद केल्यानंतर पण तुम्हाला कसं हे मेंटेन करायला पाहिजे, हे सगळं इट्स अ लर्निंग प्रोसेस. हे नुसतं आलं प्लॅन घेतला असं नाही, ही ऑर शी शुड टेक इट ॲज अ लर्निंग. मोर ऑर लेस हे काउन्सिलिंग टाईपच आहे थोडक्यात. खूप बोलावं लागतं आम्हाला की असं नका करू, आणि ऑलरेडी काय असतं, ती मुलं आई वडिलांचा ओरडा खाऊन आलेली असतात. खूप बोलावं लागतं तुम्हाला, आणि खूप छान बोलताय मॅम तुम्ही. म्हणजे वन ऑफ द बेस्ट पॉडकास्ट झाला आहे, आणि खूप छान पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने उत्तरं देता, ज्या पद्धतीने पॉजेस घेता, ज्या पद्धतीने कन्वे करता तुम्हाला जे बोलायचं आहे, खूप सुंदर पद्धतीने. आणि म्हणूनच कदाचित लोक तुमचं ऐकत असतील, कारण जर आमच्यासारख्याकडे एखादा आला काही प्रॉब्लेम नाही, तो फक्त लवकर झोप, काय डॉक्टर आहे म्हणजे लवकर झोप, मला कळत नाही का ते लवकर झोपायचं, असं होऊन जाईल. पण खूप छान. आणि काही राहिले जे माझ्याकडून विचारायचं राहिले पण तुम्हाला अवश्य सांगायचं होतं? टेक अवे मेसेज म्हणजे मी एक सांगेन की प्रत्येक आईला आपल्या मुलीच्या
पिरियड्सचं काय चालू आहे हे माहिती पाहिजे, तिचं लक्ष पाहिजे. बरोबर. म्हणजे तिचे डिले होतात, वेळेत येतात, लवकर येतात, हेवी ब्लिडिंग आहे, लो ब्लिडिंग आहे, पोटात दुखते का, ती औषध घेते का, काय करते, हे सगळं माहिती कारण पाहिजे. या केसमध्ये आई ही सर्वात मोठा गाईड असू शकते. सर्वात मोठा गाईड असतो. आणि जेव्हा तुम्ही मुलींना आमच्याकडे घेऊन येता आणि जेव्हा तुम्ही त्या 14, 15, 16, 17 वर्षाच्या मुलींना एका डाएटवर ठेवता किंवा एखाद्या प्लॅनवर ठेवता, बी अ सपोर्ट टू हर. तू तुझं कर, आम्ही आपलं काहीतरी वडापाव समोसा खाणार, डोंट डू इट. तुम्ही तिला सपोर्ट व्हा, ती जे खाते ते तुम्ही खा. किंवा तिला सांगा की तू आज सॅलड खाणार आहेस ना, मग मी पण तुझ्याबरोबर खाते किंवा मी पण तुझ्याबरोबर खातो. तिला त्या सपोर्टची गरज आहे, तिला त्या इमोशनल हेल्पची गरज असते आणि यू कॅन डू इट हा विश्वास द्यायची गरज असते. मग हे पुढे खूप सोपं होऊन जातं. मग ह्या एकाच गोष्टीमुळे मूड स्विंग्स आणि PMS हे खूप लवकर आटोक्यात येऊ शकतं आणि मुलींचे स्वभावात पण खूप बदल होतात. त्यामुळे प्रत्येक आईचा हा रोल असला पाहिजे. आणि हे सगळं खूप सोपं आहे, अवघड नाही आहे, कॉम्प्लिकेटेड काहीही नाही आहे किंवा याला काही इलाजच नाही आहे, अरे अब मेरा क्या होगा, असं काही नाही आहे. इलाज तर खूप सोपे आहेत. खूप सोपे आहेत. आपण समजून घेतले पाहिजेत. आणि मग घरात आई असो, वडील असो, तुमचा भाऊ असो, आजी आजोबा असो, तिला हे झालंय, आमच्या वेळेला असं काही नव्हतं, असलं फालतू काहीतरी बोलण्यापेक्षा ठीक आहे ना, करून घेऊ आपण करेक्ट, तू करू शकतेस. बी अ सपोर्ट टू हर, दॅट्स इम्पॉर्टंट. थँक्यू सो मच मॅम. खूप 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 सुंदर पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. हा पॉडकास्ट मला तरी असं वाटतं खूप व्हॅल्यू देणारा असेल आपल्या प्रेक्षकांसाठी. तरीसुद्धा प्रेक्षकांच्या मनात जर काही प्रश्न असतील किंवा काही अजून या व्यतिरिक्तसुद्धा विचारायचं असेल तर आपला कमेंट सेक्शन अगदी त्याच्यासाठीच आहे. तिथे कमेंट करा, पहिले तर लाईक करा. आणि काय होतं की आपल्या मंचाचा जो मोठा आहे तो संवादातून उत्थान आहे. आम्ही इथे संवाद करतो आहे, त्याच्यातून उत्थान कसं होईल तर तुम्ही तो मेसेज ऐकल्याच्यानंतर इतरांपर्यंत जेव्हा शेअर कराल त्याच वेळेस खरी व्हॅल्यू तयार होईल. म्हणून पॉडकास्ट लाईक करा, कमेंट तर करायच्याच आहेत. इथून पुढेही तुम्हाला मंचावरती कुठले गेस्ट ऐकायला बघायला आवडतील, कुठले विषय ऐकायला बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. लिस्टच्या लिस्ट दिली तरी चालेल, आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि प्रेम करत राहा. कसं वाटलं मॅम? खूप छान वाटलं. अँड थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस माय फेवरेट टॉपिक. मला खूप आवडतं ह्या विषयावर बोलायला. आणि थँक्यू वन्स अगेन अँड मेनी मोर विशेस टू राजमंच अँड यूट्यूब. थँक्यू सो मच मॅम. आणि तुमचा हा आवडता सब्जेक्ट आहे हे पॉडकास्ट दरम्यान आम्हाला समजलंच. येस. आणि ते लोकांना सुद्धा याची व्हॅल्यू कळो हीच प्रार्थना. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.